नरकासूर दहनाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाने भारलेली रात्र, पण या उत्सवाच्या जल्लोषाने अखेर हिंसाचाराचं रूप घेतलं। सत्तरीतील होंडामध्ये पोलिसांकडे आवाजाच्या तीव्रतेबद्दल तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या कारची तब्बल 300 ते 400 जणांच्या जमावाने पोलीस चौकी समोरच तोडफोड केली। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घटनेची गंभीर दखल घेत अशा प्रकारांना गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे। होंडा हांगासर पुलिसा कडेन गाडी उजो घातलो, इतलो लॉ एंड ऑर्डर हाडला की कितें पुलीस स्टेशनात कडेन प्रत्येक मरे SP DYSP किंवा जो PI सगळ्या एक्शन घेवपाक लायल्या आनी म्हाका खात्री आसा की हेजेर स्ट्रिक्टली एक्शन जे पयलीं पुलीस घेतले। कोण हितूर आहा पयलीं ताका कितें सेक्शन लावपाक जाय तिकी लावन ताका भितर उडयतले। ऑलमोस्ट आतां इन्फॉर्मेशन घेतला दोगा तिगा कितें तरी उडयल्या, उरलेल्यांकूय बी उडयतले। इतकी लॉ एंड ऑर्डर म्हणजे हे करपा खातीर हांव दिसतना आनी पुलीस आउटपोस्टाच्या उचीर जर अशा पद्दतीचो इन्सिडंट जाता आसत जाल्यार कोणाकूच उगी रावतले। इतले हँडल टेकिंग लॉ एंड ऑर्डर फॉर ग्रांटेड। उत्सव आणि उल्लंघन यांच्यातील सीमारेषा कुठे ओढली जाणार आणि शिस्तभंग करणाऱ्यांना आता कोणता न्याय मिळणार, हा प्रश्न आता गोवाभर चर्चेत आहे।